नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता सूरजवर केदार शिंदेंनी चित्रपट तयार केला असून येत्या 25 एप्रिलला झापूक झुपूक हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट आणणार असल्याची घोषणा केदार शिंदे यांनी स्वतः केली होती। त्यामुळे सूरज विजेता ठरल्याने केदार शिंदेंनी त्याच्यावर चित्रपट काढलाय अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे आणि याबाबतच आता अभिनेता रितेश देशमुखने या चर्चेवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे। ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुखने झापूक झुपूक चित्रपटाच्या प्रवासाबद्दल सांगितलं। तो म्हणाला, बिग बॉसची सुरुवात झाली तेव्हा माझा आणि सूरजचा तो पहिलाच प्रवास होता। केदार भाऊंसाठी सुद्धा तो पहिला प्रवास होता। सूरज जेव्हा बिग बॉसच्या घरात तिसऱ्या आठवड्यात होता तेव्हाच केदार भाऊंनी सूरजवर सिनेमा बनवायचं ठरवलं होतं। त्यांनी त्यावेळीच मला म्हटलं होतं की विजेता कोणीही असू दे, मी सूरजवर चित्रपट बनवणार आणि या गोष्टीचा मी स्वतः साक्षीदार आहे। त्यामुळे सूरज जिंकल्यामुळे चित्रपट बनवण्यात आलाय असं काहीही नाहीये। केदार भाऊंची हिम्मत आणि कमिटमेंटला माझा सलाम आहे। या सिनेमाचं संगीत, एडिटिंग, स्टोरी सगळंच अप्रतिम आहे। हा चित्रपट ब्लॉकबस्टर आहे। सूरज आणि संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्रातले प्रेक्षक आणि सूरजचे चाहते नक्की सिनेमागृहात जाणार, यात मला काहीच शंका नाही। मला सूरजचा खूपच अभिमान आहे, असे देखील अभिनेता रितेश देशमुख म्हणाला। एकंदरीतच सूरज बिग बॉस जिंकला म्हणून त्याच्यावर चित्रपट काढण्यात आलं आहे अशी चर्चा होती। यावर आता रितेशने त्याची प्रतिक्रिया दिली आहे।